नमस्कार मित्रांनो, मिनी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजकालचा जो जमाना आहे तो खूप वेगळा झालेला आहे. ज्यांचं लग्न जमलं नाही ते बी येड्यावानी करतात, ज्यांचं जमलं ते पण येड्यावानी करतात. म्हणजे कसं राहतं, ज्या आईनं आपल्याला लहानचं मोठं केलं, ज्या आईनं आपल्याला खेळवलं, आपलं शिकवलं, या जगामध्ये आपण दाखवलं. आजची जी इंडस्ट्री जी पिढी आहे, ही पिढी डायरेक्ट आईवडिलांना नाकारते आहे. त्यामुळे या पिढीचं आपण काही सांगू शकत नाही, परंतु आपण काही बोलू पण शकत नाही कोणाबद्दल. मला एक मत व्यक्त करावं वाटतं म्हणून आपण करतो आहे. परंतु मित्रांनो, आजकाल मी पाहतो आहे की ज्याचं लग्न जमलं त्याचं एक वर्षभरात चांगलं चालतं, नंतर त्याच आईवडिलांना त्यांचं जमत नाही आहे, त्यामुळे ते वेगळे होत आहे. आईवडिलांना सुद्धा लग्न करून असं वाटतं, त्यांनासुद्धा आशाचा किरण वाटतो की नाही, आता आपलं मुलाचं चांगलं होणार, आपलं पण चांगलं होणार. या आशेमुळे आईवडील जगत आहे, पण त्यांना वेगळं चित्र हे दिसायला लागतं आहे. त्यामुळे खूप कंडिशन विचित्र आहे. मला तर वाटतं सगळ्या मुलांनी जी आईची जागा आहे ती कोणीच घेऊ शकत नाही आणि ती भरू पण शकत नाही. मुलगा कसाही असो, तो तिला प्यारा असतो. मुलगी कशी असो, तिच्या आईला ती प्यारी असते. तर मग तुम्ही इकडे आल्यानंतर ते सगळं काही कम्फर्टेबल करून का घेत नाही, एकमेकांना समजून का घेत नाही, हा मोठा कळीचा मुद्दा आहे असं मला वाटतं आहे. बदल तर होतो माणसामध्ये, मान्य आहे मला, परंतु तुम्ही आजपर्यंत अशा भानगडीत पडू नका. आपल्या आईवडिलांना सांभाळा, कारण त्यांच्यामुळे हे जगामध्ये आपण कीर्ती करू शकलो, आपण हे जग पाहू शकलो. आणि आज त्यांना आधाराची गरज असताना कोणी कोणाला पाहत नाही आहे. म्हणून या जगामध्ये कोणी कोणाचं नसतं हे तर मला माहिती आहे, पण आईवडिलाची ही रिकामी जागा कोणीच भरू शकत नाही. तेव्हा आईवडील कसे असो, ते आपल्याला मुलांना सांभाळ चांगल्याच पद्धतीने करतात. तर हा व्हिडिओ कसा आवडला, शॉर्टकटली बनवलं. आणि काय होतं, माझ्या डोळ्यावर आहे ना ऊन चमकतं आहे, त्याच्यामुळे मला व्यवस्थित व्हिडिओ बनवता येत नाही. चला भेटूया पुन्हा छानशा ब्लॉगमध्ये.